आता आपण आहोत ठाणाळे किंवा ठाणाले, कोकणी भाषेमध्ये ठाणाला किंवा ठाणाले असं सुद्धा म्हणतात. ठाणाले नावाचं एक गाव इथं आहे कोकणामध्ये. त्या परिसरामधील 27 ते 30 लेण्यांचा हा बौद्ध लेण्यांचा हा समूह आहे. त्याला ठाणाळे लेणी किंवा ठाणाळे केव्स किंवा नादसूर केव्स असं सुद्धा म्हणतात. कारण नादसूर नावाचं आणखी एक गाव आहे, ते थोडं ह्या उजव्या बाजूला आहे, ठाणाळेपासून लांब. तिकडनं देखील इकडे येता येतं, म्हणून ह्याला ही अशी 2 वेगवेगळी नावं आहेत. ह्यात आत्ता आपण उभे आहोत ठाणाळे लेणे समूहामधल्या क्रमांक 3च्या लेण्यामध्ये. तर हे साधारण हे एक चैत्यगृह आहे. चैत्यगृह म्हणजे प्रार्थना करण्याची जागा, जिथं एकत्रितपणे सगळे येत असतात प्रार्थना करतात. तर मी त्याची थोडक्यात माहिती सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा इथे पाहूयात आपण. तर हा जो भाग दिसतोय तुम्हाला, हा भिंतीसारखा भाग. तर इकडची जी आपल्याला भिंत दिसते ही अर्धवट, असं वाटतं आपल्याला की अर्धवट भिंत असेल, तर हे नाहीये. ही मुळातच भिंतच अशी आहे. आणि या बाजूला आपल्याला दिसतंय त्याच्या एक्झॅक्ट समोर, इथं मात्र तशीच भिंत होती दगडाची, ती मात्र पडलेली आहे. आणि ह्या म्हणजे हा जसा चौकोन इथं आहे तसा हा इथं चौकोन असा असेल भिंती, अर्ध भिंतीचा, आणि ओपनिंग इथं. आणि इथं समोरचा जो काही भाग होता तो असा प्लॅटफॉर्म इथं उभी असेल आणि खालनं वरती चढायला जागा असेल. तर वेअर अँड टेअर, हवामानाचा, वाऱ्याचा, पावसाचा, उन्हाचा, या सगळ्याच्या परिणामाने इथं समोर दगडी पडलेले आपल्याला दिसतात. हा अत्यंत महत्वाचा, इतका असा आपल्या भारताचा हा एवढा मोठा वारसा आहे आणि हा इतका दुर्लक्षित आहे बघा आपल्याकडे, की इथं कोणी येत तर नाहीच नाही, पण त्याचं प्रिझर्वेशन होण्यासाठी देखील कसल्याही प्रकारचा प्रयत्न केला जात नाहीये. आपण स्पष्ट दिसतं. तर थोडं तिकडनं बघा आता व्हिडिओ. तर आता हे बघा, ही भिंत आणि इथं तुम्हाला एक ग्रूव्ह दिसतोय आणि सेम ग्रूव्ह इथं दिसतोय. याचा अर्थ काय आहे की इथून एक लाकडाची तुळई, म्हणजे मोठं लाकूड इथपर्यंत लावलं जायचं, इथून एक इथपर्यंत लावलं जायचं, आणि इथं पूर्वी उघडझाप करण्यासाठी दरवाजा होता. ह्या जर तुम्ही इमॅजिन करू शकले हा दरवाजा, तर तुम्हाला आणखी एक इमॅजिन करता येईल की इकडे लाकडी खिडकी असेल किंवा पडद्याची खिडकी असेल आणि इकडे देखील पडद्याची खिडकी असेल. त्यामुळं जो काही पश्चिमी वाऱ्यांचा मारा इकडे लागणार असेल, पावसाचा लागणार असेल, तो अडवला जायचा. सोबतच आपण चैत्यगृहामध्ये आता आहोत. आता या चैत्यगृहामध्ये ही जी जागा सोडली, चैत्यगृहामध्ये सगळ्यात महत्वाची आणखी एक गोष्ट असते, ती म्हणजे स्तूप. स्तूप म्हणजे काय, तर त्याच परमेश्वराचं एक प्रतीक मानलं जातं. तर तो इथं खोदण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय आपल्याला, पण तो अर्धवट झालाय किंवा ते पूर्ण काम झालेलं नाही. तर हा स्तूप इथं दिसतोय तुम्हाला. अजून पुढे आहेत आपल्याला, अजून पुढच्या लेण्यांमध्ये आहेत, ते पाहूयात आपण. तसंच इथं खिडकी खोदायचा प्रयत्न केला अर्धवट, तो पण अर्धवट ठेवलाय. आणि इथं आतमध्ये हा दरवाजाच्या वरती जर बघितलं आपण प्रवेशाला, तर इथं दोन्ही बाजूला हत्ती आहेत आणि हत्ती अभिषेक करता आहे, तो मूर्ती आहे. तर साधारण असा अंदाज आहे की गजलक्ष्मी असावी किंवा लक्ष्मीची मूर्ती असावी, पण याच्या बाबतीमध्ये जास्त निर्णायक कन्क्लुजन अभ्यासू लोकच करू शकतील. त्यासोबतच आणखी एक गोष्ट दाखवायची इच्छा आहे, ती म्हणजे ह्याच्या काय भिंती आपल्याला दिसतात कोरलेल्या दगडांनी. तर ह्या पूर्वीच्या काळामध्ये त्या अशा कोरलेल्याच होत्या, पण याच्यामध्ये राहणं त्या मानाने कसं आणखी सोपं व्हावं, सोयीचं व्हावं म्हणून मग भिंतींना प्लास्टर केलं जायचं. हे प्लास्टर कसं होतं, तर हे प्लास्टर मातीचं प्लास्टर होतं. आपल्याला दिसतंय इथं, जर तुम्ही आला बघितलं तर हे सगळं मातीचं प्लास्टर आहे. आणि हे आत्ताचं जे प्लास्टर दिसतंय आपल्याला, हे कधी केलेलं असेल या भिंतींवरचं, याच्या बाबतीमध्ये आता काहीही माहिती नाहीये किंवा अंदाज नाहीये. असंही असेल की हे जुनं असेल किंवा असंही असेल की हे काही काळापूर्वी वर्तमान आधुनिक माणसाने केलेलं असेल किंवा पूर्वीचंही असेल. पण ह्याच्यामध्ये ह्या प्लास्टरमध्ये बारीक बारीक गवत पण दिसतंय, थोडीशी रेती पण दिसते आणि माती पण दिसते. ही लेणी साधारणपणे
इसवी सनाच्या पूर्वी 50 ते 60 वर्ष तयार केलेली आहे असा प्राथमिक अंदाज आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये अशा अनेक बौद्ध लेण्यांचा, बौद्ध लेणी म्हणजे काय, त्याला बौद्ध विहार असंही म्हटलं जातं. बौद्ध विहार म्हणजे काय की बौद्ध भिक्षुक साधनेसाठी ज्या ठिकाणी राहत त्या ठिकाणाला बौद्ध विहार म्हटलं जायचं. म्हणजे ही साधना स्थळं होती. बौद्ध मोनॅस्टरी किंवा बौद्ध विहार असे आपण त्याला म्हणतो. इथं रेनन्सिएशन म्हणजे ज्यांनी सर्व संघ परित्याग केलेला आहे अशा साधू संतांची ही जागा, त्याला बौद्ध भिक्षू असं देखील आपण म्हणतो. खूप सुंदर आहे. Time 2 hours 20 minutes. Distance 8 kilometers. Average pace 17 minutes 29 seconds per kilometer. हा दरवाजा देखील तुटलेला दिसतोय आपल्याला. एक खिडकी दिसते आणि दरवाजाची कमान दिसते. आणि ह्या प्रत्येक दरवाजाला लाकडी, म्हणजे इथं फक्त आता आपल्याला एंट्रन्स दिसतोय, पण त्याला प्रत्येक लाकडी दरवाजा लावायची सोय होती. तर हे आहे तिसरं. इथून पुढे आपण अजून पुढची जी लेणी आहे ती अजून पुढे आपल्या डाव्या हाताला आहे. म्हणजे ठाणाळे गावातून इकडे यायला सुरुवात केली किंवा मुळशीच्या वाघजाई घाटाने खाली उतरलो तरी आपण ह्याच बाजूने येतो. आणि प्रवेश करताना हे क्रमांक 3चं हे हा बौद्ध विहार आहे. आता आपल्याला पुढे जायचंय. शरणं गच्छामि. या बौद्ध लेणी समूहामध्ये जे काही खूप सारी लेणी आहेत त्यातल्या ह्या 6 नंबरचं कदाचित 7वं असेल, कारण मध्ये मध्ये बरीच लेणी खोदण्याचा प्रयत्न केला गेलेला दिसतोय पण ती पूर्ण होऊ शकलेली नाही आहेत, ती ढासळलेली दिसत. इकडे देखील काही आहे, आपण जाऊन पाहूयात जरा काय आहे. धम्मं शरणं गच्छामि. लेणी खोलायचा प्रयत्न केला होता आणि ह्याचं काही काम झालेलं आहे, बाकीचं झालं नाही. संघं शरणं गच्छामि. त्या कोरलेल्या आहेत, तशीच ती पण भिंत कोरलेली आहे, ते वरून खाली आले सगळे. हे आतमध्ये कुठपर्यंत होतं जास्त नसेल कदाचित. तर हे सहावा समूह जो पूर्णपणे ढासळलेला आहे. तोंडाच्या दाराशी मोठमोठी दगड पडले. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. या सगळ्या भिंतींना प्लास्टर केलेलं आहे, हे स्पष्ट दिसतंय. हे आता इथं पाहिल्यावरती हे स्पष्ट जाणवतंय की हे आत्ताच्या काळामध्ये कोणीच केलेलं नाहीये. हे जे प्लास्टरिंग केलेलं दिसतंय हे सुद्धा पूर्वीचंच आहे आणि ते देखील हळूहळू निघून पडतंय. हे प्लास्टरिंग कुठे कुठे केलं जात होतं हे मला आता जाणवतंय. असं सह्याद्रीची जी रचना आहे ती थरावर थर असलेल्या खडकांची आहे. आता हे खडक तयार कसे झाले, ते सगळे ज्वालामुखीपासून तयार झालेले आहेत. पण हे थरावरती थर जे आहेत त्याचा अर्थ काय आहे की काही ठिकाणचे जे थर आहेत ते थोडेसे ठिसूळ आहेत आणि काही ते थर दुसरा थर त्याच्यावरचा जास्त कठीण असतो. त्याचं एक उदाहरण दिसतं आपल्याला की हा सह्याद्री जो बनलेला आहे तो ज्वालामुखीचा आहे. ते थरांनी बनलेला सगळा सह्याद्री आहे. हा खडक आहे. तर हा वरचा खडक आणि खालचा खडक या दोघांमध्ये फरक आहे. हा थर वेगळा आहे, हा थर वेगळा आहे. तेलवैलाचं जे काही रचना आहे ती देखील अशीच आहे. सह्याद्रीची बरेच डोंगरांची, पर्वतांची रचना अशीच आहे. तर मग हे प्लास्टरिंग मातीने जे केलेलं काम जे आहे याचं काम कुठं पाहायला मिळतं तुम्हाला? हे नुसतंच भिंत प्लास्टर करण्याच्या कामाचं नव्हतं. तर जिथं जिथं ठिसूळपणे दगड मोकळे झालेले होते, मोकळा झालेला होता, त्याच्यावरती देखील प्लास्टरिंगचं आवरण केलेलं होतं. हे स्पष्ट दिसतंय. हे कशावरून कळतंय? तुला इथं पहा, हा दगड आहे, हा ठिसूळ दगड आहे, हा खडक आहे, ही वरची
हा वरचा थर, हा खालचा थर, आणि हा खालचा थर ठिसूळ आहे. आणि इथे मात्र माती, दगड छोटे छोटे त्याचं मिश्रण करून हे लावलेली माती आहे, ही नंतर लावलेली माती आहे, हे स्पष्ट दिसते आपल्याला. हे पूर्ण ह्याला शानिंग केलेलं आहे, असं म्हणजे प्लास्टरिंग केलेलं आहे. आणि ह्या स्तूपाला देखील आपल्याला माती लावलेली दिसते. स्तूपाला देखील माती लावलेली आहे. इथे आलं तर आणखी जास्त दिसेल. हे बघा, हे सगळं हे मातीचं प्लास्टरिंग केलेलं होतं आणि लेवलिंग पण केलेलं होतं. म्हणजे आपण जे आता प्लास्टर ऑफ पॅरिस वापरतो ना भिंतीतले खड्डे खुड्डे भरण्यासाठी, तशा प्रकारचा हा काम केलं. हा स्तूप आहे. या स्तूपाला देखील Time 2 hours 40 minutes. Distance 8.30 kilometers. Average pace 19 minutes 17 seconds per kilometer. इथं लाकडी तुळया लावण्याची जागा दिसते आणि बरोबर त्याच्यावरती काही दिसत नाहीये ते, पण असू शकते, शक्यता आहे की इथं दरवाजा असावा. हे भिंत अशी सरळ इथपर्यंत असावी पूर्ण, आणि ही पूर्ण भिंत इथपर्यंत असावी की जे नंतरच्या कालावधीमध्ये ढासळलेले होते. आठ लेणी आहेत या समूहामध्ये आणि खूप सुंदर आहे. विस्तीर्ण मोकळी जागा आहे. हे चैत्यगृह आहे. त्याच्या बुद्धं शरणं मध्यभागी छताला खूप सुंदर कोरीव काम रेखून कमळ कोरलेलं आहे. आणि हे छत जर नीट पाहिलं तर ते जे प्लास्टरिंगची तंत्रज्ञान मी मगाशी सांगितलं, माती, त्याच्यामध्ये गवत, त्याच्यामध्ये कदाचित घोड्याची गाढवाची लीद आणि बारीक वाळू, हे अशा प्रकारचं हे मिश्रण सगळं मिक्सचर मॉर्टर हे वापरून इथं प्लास्टर केलं स्पष्ट दिसतं. त्यामुळंच म्हटलं की बाकीच्या ठिकाणचं जे मी प्लास्टर आपण मगाशी पाहिलं ते सगळंच्या सगळं प्लास्टर हे असंच असणार आहे की हे पूर्वीच्या काळात केलेलं आहे. लक्षामध्ये तर इथं थोडीशी इथं एक विहार आहे. म्हणजे आता विहार म्हणजे काय, ही सामूहिक प्रार्थनेची जागा, सोबतच भिक्षुक लोक जे काही साधक असतील त्या साधकांना राहण्याची स्वतंत्र खोली, प्रत्येकाला राहण्याची स्वतंत्र खोली, अशा ह्या खोल्यांची सोय आहे. 1, 2, 3 प्रत्येकाच्या प्रवेशद्वाराला वेगवेगळी नक्षीकामं दिसतात आपल्याला. इथं मध्यभागी लक्ष्मी आणि गज म्हणजे 2 हत्ती आहेत. त्यानंतर हे जी आहे रचना खिडकीची, ही कशासाठी असावी माहीत नाही, काही समजत नाहीये. ज्यावेळेस काही धर्मसभा वगैरे होत असतील त्यावेळेस धर्ममार्तंड किंवा अभ्यासू लोक किंवा त्यांनी महंत भंते हे लोक अशा ह्या देवळ्यांमधनं बसून चर्चा करत असावेत, किंवा जो काही खाली कार्यक्रम खाली साधक बसले असतील आणि वरनं गुरु कदाचित त्या कामासाठी असेल, किंवा याच ठिकाणी अजून दुसऱ्या एखादी मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली असू शकते, एखादी मूर्ती पण असू शकते. तर इथं शरभ नावाचा प्राणी आहे आणि त्याच्यासमोर कुत्रा आहे आणि शरभाने कुत्र्याला धरलेला आहे. अशी दुसरी याच्यावर ह्या लेण्याच्या वरती भुजंग आहे, 5 तोंडाचा नाग. तसंच आणखी सुंदर कोरीव काम केलेली लक्ष्मीचीच मूर्ती आहे. इथे हत्ती आहे आणि हत्ती केळी खातोय, अशा प्रकारचं दृश्य दाखवलेलं आहे. हे सगळं मातीचं प्लास्टरिंग फिनिशिंगचं इथं पण थोडेसे पुरावे दिसत आहेत, इथं पण दिसत आहेत. हे सगळे आरामाच्या जागा. ही सगळी लेणी याच्यामध्ये व्यक्तिगत साधना असेल किंवा आराम करणं असेल, त्यासाठीच्या स्वतंत्र खोल्या प्रत्येक साधकासाठी किंवा महंतासाठी त्या आहेत. हा वेगळा एक प्लॅटफॉर्म दिसतोय. धम्मं शरणं गच्छामि
आपलं सगळ्यांचं म्हणा की एवढं सुंदर सगळं आपलं हे हा आपला वारसा आहे आणि ह्या वारशाची एवढी वाट लावलेली कोणी लावली ही वाट सगळी तर निसर्गामध्ये वेअर अँड टेअर म्हणा किंवा भूस्खलन म्हणा किंवा दगडी पडणं डोंगर पडणं हे सगळं नॅचरल गोष्टी आहेत ह्याला आपण टाळू शकत नाही पण आपण काळजी तर घेतली पाहिजे ना पण ही काळजी घेणार कोण होता स्थानिक लोक ना ह्याच्याशी फारसं देणं घेणं नसतं आणि आमच्यासारखे भटके येतात ते येतात बघणार आणि जाणार मग राहिलं कोण तर पुरातत्व विभाग राहिला त्या पुरातत्व विभागाने ठिकठिकाणी बरीच चांगली कामं केलेली आहेत आता सुरुवात तर झालेली आहे वेगवेगळ्या किल्ल्यांवरती रिस्टोरेशनचं काम सुरू आहे संवर्धनाचं काम सुरू आहे बेडसे लेणं Time 2 hours 45 minutes. Distance 8.30 kilometers. Average pace 19 minutes 53 seconds per kilometer. हे जे सांगते ना ही इंग्रजीमध्ये बाई ही सांगते आम्ही आतापर्यंत म्हणजे सकाळी सुरुवात केली चालायला वाघजाई मंदिरापासून इथपर्यंत वेळ झाला ॲव्हरेज किती स्पीड किती 5 मिनिटाला सांगत असते तर सांगत काय होतं पुरातत्व विभाग किंवा भारत सरकार यांनी वेगवेगळ्या पद्धतीने कामांना सुरुवात केलेली आहे पण अजूनही त्या कामाची गती वाढण्याची गरज आहे बेडसे लेणं घेतले ताब्यात वेगवेगळ्या किल्ल्यांवरती संवर्धनाची कामं सुरू झालेली आहेत पण ही जी आहे सगळी हे सगळं रिस्टोर करणं ह्याचं गतवैभव हे जे काही पूर्वीचं वैभव याला होतं हे ज्या काही इमॅजिनेशनच्या गोष्टी सांगितल्या हे सगळ्या गोष्टी परत एकदा बाहेर आल्या पाहिजेत हे सगळं इतकं सुंदर आहे आपल्याला दिसतंय सगळं म्हणजे हे ह्या भिंती ह्या सगळ्या ढासळलेल्या आहेत आता हे म्हणजे हे काय होणार अजून काही वर्षांनी काय होऊ शकतं ह्या पर्टिक्युलर दगडाला जर त्याला टेकू दिला नाही पुढच्या कदाचित 10 वर्षात किंवा 40 वर्षात किंवा 50 वर्षात हा क्रॅक जो दिसतोय ना ही भेग पडलेली आहे ही इथे आहे इथे एक आहे ते पुढच्या 10, 15, 20 वर्षामध्ये हे खाली पडणार 100% खाली पडणार आणि काम आणखी वाढणार की जे तिकडं ज्या पद्धतीनं तो दगड जसा त्या लेण्याच्या दाराच्या समोर पडलेला आहे तशाच पद्धतीचं त्यामुळे हे सगळंच्या सगळं रिस्टोर करणं सांभाळणं खूप आवश्यक होऊन गेलेलं आहे आणखी विचित्रपणा आपल्या ह्याच्यामध्ये समाजामध्ये आहे काय आणि इथं यायचं आणि काय करायचं तर ही अशी नावं लिहायची नवतरुण उत्कर्ष मंडळ नवगड नववाडा 12/5/2000 ह्यातनं काय येणार म्हणजे काय मिळणार आहे वी डोंट नो म्हणजे आपल्या समाजाची किती आपण म्हणजे ह्याच्याकडे किती गांभीर्याने पाहतोय या सगळ्या गोष्टींकडे हे आपल्याला ह्याच्यातनं कळलं की ह्याच्याविषयी जागरण नाहीये हे देखील असंच काळजी न घेतल्यामुळं ह्याचं भूस्खलन नाही म्हणतात ह्याला काय म्हणतात इरोजन माती त्यातली निघत चाललेली आहे ठिसूळ मी मगाशी म्हटलं की सह्याद्री कशाचं बनलेलं आहे ज्वालामुखीचं बनलेलं आहे आणि हा खडक थराथरांचा आहे त्यातले काही थर विशिष्ट प्रकारचे त्याच्यावरचे वैशिष्ट्य प्रकारचे असतात काही ठिसूळ काही अधिक कठीण असतात तर हा ठिसूळचा भाग जो आहे तो ह्या थराला हा निघत चाललाय हळूहळू आणि जसजसं ओघून वारा पाऊस तसं हे सगळं अजून हे होईल कदाचित पाण्याची टाके असतील पण आता काही दिसत नाही त्याच्यामध्ये बुद्धं शरणं गच्छामि काहींचे काम जसं हे पूर्ण झालेलं दिसतंय पण परत आता ते ढासळलंय कारण रिस्टोरेशन नाहीये लक्षच नाहीये कुणाचं इकडे ह्याला वरती चढायला पायऱ्या कुठून होत्या पूर्वी त्या आता नाहीयेत गच्छामि नुकसान झालंय खूप पाहिलं आपण संघं शरणं गच्छामि हे सगळं स्तूपमंडल चैत्यगृह आणि
ती व्यथा आहेच आहे. ती बुद्धं ढासळलेलं आहे. सगळ्या काही गोष्टी आहे, नुकसान होत चाललेलं आहे. शरणं गच्छामि. बौद्ध मतावर आहे, बौद्ध पद्धतीमध्ये प्रार्थना करायची एक विशिष्ट पद्धत असायची. त्या पद्धतीमध्ये काय केलं जायचं की आपण जशी जपमाळ वापरतो नाव घेताना किंवा मंत्रोच्चार करताना, तसंच ह्या स्तूपाच्या भोवती प्रदक्षिणा करत करत जप करणे हा त्याचा हेतू असायचा. तर हे असे स्तूप इथं दिसत आहे. याचा अर्थ काय आहे की इथं Time 2 hours 50 minutes. Distance 8.30 kilometers. Average pace 20 minutes 29 seconds per kilometer. याचा अर्थ काय आहे इथं अनेक स्तूप आहेत. याचा अर्थ काय आहे की इथं अनेक साधकांना एकाच वेळेस साधना करता यावी त्यासाठीची ही सोय आहे. ही साधनेची जागा आहे, प्रार्थनेची जागा ही नाही. प्रार्थनेची जागा चैत्यगृह म्हटलं जात असते. चैत्यगृहाची रचना कशी असते, स्तूप असतो आणि त्याच्या भोवती पूर्ण असा वर्तुळाकार कोरीव हे असतं, म्हणजे छत असतं त्याला. शरणं खूप सुंदर आहे. गच्छामि. कदाचित ही अशी रचना जी याच्यावर दिसते आपल्याला, तिकडं दिसते, ही प्रत्येक स्तूपावरती असू शकेल पूर्वी, पण ती ढासळली, पडली आणि प्रत्येक स्तूपावर होती ती असे खानापुन्हा पण दिसतात आपल्याला. म्हणजेच काय, हे सगळंच्या सगळं नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे. आणि ह्याला जर आपण सांभाळलं नाही, आपण जर काळजी घेतली नाही, तर हे संपणार आहे. काही वर्षामध्ये कदाचित आपल्या पुढच्या पिढ्यांना हे दिसणार नाही आपल्याला. तसंच इथे देखील आपल्याला या आरामाच्या राहण्याच्या खोल्या दिसतात. खोल्या आहेत त्याला देखील खिडक्या, दरवाजे हे सगळं पूर्वी होतं. आणि हा छोटा स्तूप हे ह्याला चैत्यगृहाची रचना ही अशी असते. असा स्तूप असतो आणि हे वर्तुळाकार छत असतं आणि हे खूप मोठं असतं. बेडसेची जी लेणी आहेत मावळ तालुक्यामध्ये, तिथं मोठं चैत्यगृह आहे, खूप सुंदर आहे ते. थोडं पुढे जाऊ आपण. आणि बाहेर जर पाहिलं आपण ना, तो विस्तीर्ण जंगल आहे, भयंकर जंगल. शरणं मोठा मोठा आत्ताही पडतोय, त्याचा आवाज येतोय. येतोय ना आवाज? आणि खूप मोठमोठी झाडं ही त्या डोंगरापासून तिकडून सुरुवातीपासून जी लेण्यांना सुरुवात झालेली आहे, तशी ही आता आपण कदाचित शेवटापर्यंत आलो. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. हो हो. आणि आता इथून पुढं ही वाट जी गेली ही सवाष्णी घाटाला जाईल असा प्राथमिक अंदाज आहे. हा सवाष्णी घाट ही सगळी ही खाणाळलेली अतिशय सुंदर, खूप छान, पुण्यातून मुंबईतून सहज करता येतील. इथं जर तुम्ही आलात तर मित्रांनो काळजी घ्यायची, कसलाही कचरा करायचा नाही. आणि ह्या वास्तूचं हे आपल्या ही जी सांस्कृतिक धरोहर आहे याचं नुकसान होईल असं पद्धतीनं काही करायचं नाही. यायचं आणि निघून जायचं, मागे काही ठेवायचं नाही. लिव्हिंग नो ट्रेस, म्हणजे निसर्गात येताना भटकताना सुखद आठवणी वाचून काही न्यायचं नाही आणि पावलांच्या ठशाशिवाय मागे काही ठेवायचं नाही. हे आपलं तत्व आहे, हे लक्षात ठेवा. शरणं धन्यवाद. गच्छामि.